तर नमस्कार मंडळी, सकाळच्या 5 वाजलेले आहेत आणि आज आम्ही एक नवीन प्लॅन करत आहोत. तर बघा, मजा मस्ती. लोकेशन तुम्हाला नक्कीच लगेच कळेल. थोड्या वेळात भेटू आपण प्रवासामध्ये. तर आपण ऑन द वे आहोत आपल्या डेस्टिनेशनकडे. आपण जात आहोत बोराडेश्वर डोंगरावर. तर मित्रांनो, ब्लॉगला आपल्या वेळ होता कारण की आपल्याला टाईम नाही भेटत. थोडासा जॉबमुळे, बाकी सगळ्या कारणांमुळे थोडंसं फिरणं कमी झालं आहे आपलं. पण ठीक आहे, आपल्याला जेव्हा पण वेळ भेटेल, आपण जेव्हा पण फिरायला जाऊ तेव्हा तुम्हाला आपण व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच दाखवू. सकाळचं वातावरण खूप छान वाटते आणि आपल्या आजची मंडळी सक्षम, नॅनो, नैना आमची आणि आमची बहिणाबाई कल्याणी शिर्के, नैना शिर्के आणि सक्षम देवरे नवीन मेंबर आहे आपला, क्रू मेंबर आजचा. चला, सुरुवात झालेली आहे आपल्या ट्रेकला. खूप दिवसानंतर ट्रेक होतोय. बघू काय धमाल मस्ती तुमच्यासोबत शेअर करू. मित्रांनो, खूप दिवसानंतर ट्रेकिंग केली. थोडासा दम वगैरे लागला, पण खूप भारी वाटते. सकाळचं जो वातावरण आहे त्याचा जो आनंद आहे खूप वेगळा आहे. आणि आसपासचा परिसर, थोडासा गाड्यांचा आवाज आहे. आणि त्या साईडला गेल्यानंतर गाडी वगैरे आवाज नाही भेटणार आपल्याला. खूप सुंदर वातावरण आहे. नक्की अवश्य भेट द्या तुम्ही. सुंदर हवा सुटलेली आणि खूप भारी वाटते. मस्त माहोल, घाम आला अंगाला आणि जी आता थंडगार हवा लागते ना, खूप थंडावा निर्माण करते. आता आपण पोहोचलो आहोत मंदिरापाशी. महाशिवरात्री तुम्हाला इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये भक्तांची गर्दी बघण्यास मिळेल. खूप सुंदर वातावरण आहे, भारी वाटतं.
तुम्ही लेट आल सूर्याच्या प्रमाणात गर्दी बघायला मिळेल. खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. इथे जेवढ्या गाड्या आहेत तेवढ्याच त्या साईडूनही रस्ता आहे ट्रेकिंगसाठी एक सुंदर. जो तुम्ही समोर बघत आहे त्या साईडला पण एक रस्ता आहे ट्रेकिंगचा, तर तिथेही गर्दी पाहायला मिळेल तुम्हाला. त्यामध्ये पाऊस आला आपला ट्रेक, त्यामुळे लवकर आपण समाप्त करला. सकाळी जेवढं लवकर याल तेवढं तुम्हाला चांगला व्ह्यू आणि गर्दी कमी बघण्यात मिळेल. विकेंडचा प्लॅन केला तर अदर डेला तर तुम्हाला गर्दी भेटणारच नाही. आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत नवीन ठिकाणी.